आम्ही चाललोय आहे पटायाच्या फ्लोटिंग मार्केटला. आमची गाडी आलेली आहे. ते बोलतोय गाणी लाव गाणी. तर हे मित्रांनो फ्लोटिंग मार्केटचं इकडे गेट आहे. हे बघा इथं कारंजे वगैरे लावलेले आहेत. पटाया फक्त त्याच गोष्टीसाठी नाही तर फिरायला पण खूप छान आहे. इथला माहिती आहे हे हाय काय पेंटिंग करते भाया. मँगोचा ज्यूस आहे. दुसऱ्या स्पॉटवर चाललेलो आहे खाऊची चांद बुद्धा पूर्ण लेझरने कोरलेली आहे द बुद्धा टेम्पल म्हणून. तर तिकडे चाललोय आम्ही. हाय काय खतरनाक कार बनवली आहे मित्रांनो. हेच ते बिग बुद्धा टेम्पल. तर आमचं मशरूम टेक कार आहे. चला तर मग व्हेज बिर्याणी ट्राय करूया. ह्याच्या मॉलचं जे आकर्षण आहे ना तर ते हे आकर्षण आणि इकडे यांचं सगळं खाण्याचं आहे. प्रकार साड भाजलंय वाल. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11 वाजले ते म्हणजे आपल्याकडे 9 वाज 11 वाजलेले. आत्ता झोप झाली आणि जस्ट बाहेर आलो. ऊन खूप पडतं यार इकडं. ऊन खूप भयान पडतं इकडे. ओके तर चला फ्रेश वगैरे होऊन मग पुढं आजचा प्लॅन स्पॉट वगैरे बघतोय चांगले आणि तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. हो गुड मॉर्निंग गाईज. फ्रेश वगैरे झाला आता नाश्ता करतो. आयुष्य खूप सुंदर आहे. जास्त लोड नाही घ्यायचा, एन्जॉय करायचा. चे सो गुड आफ्टरनून मित्रांनो. आत्ता वाजले तर 1:45 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही चाललोय आहे पटायाच्या फ्लोटिंग मार्केटला, जे की बीचच्या शेजारी काहीतरी. म्हणजे मी फक्त ऐकलंय बोलत होते. तर आपण जाऊन ते एक्सप्लोर करूया नक्की काय तिथं बघूया. तर चला तर मग. तर आमची गाडी आलेली आहे. हे बघा ही गाडी आज चला आता आम्ही निघालोय पटाया फ्लोटिंग मार्केटला. ते तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. इसका हेलो ब्रदर. बस गुड वा हॅलो होते रे वा सुद्धा आलंय. ओके चला तर मग मित्रांनो. ते बोलतोय गाणी लाव गाणी. तर हे मित्रांनो फ्लोटिंग मार्केटचं इकडे गेट आहे. हे बघा आणि त्याच्यानंतर इकडं तिकीट्स वगैरे बुक करावं लागतात. मला दाखव इथं तिकीट्स वगैरे बुक करावं लागतात. तर जाऊया आतमध्ये आपण पाहूया तिकीट्सचं. आता याचं तिकीट काउंटर आहे. हे बघा इथला ट्रेडिशनल पेहरावा दिसतो. इथं मॅडम आहेत त्या. तिकीट तिकीट्स कुठे आहेत आपले. नाही पण काय रेट्स काय तिकीट्स. 200 वाट. ओके एंट्री येतं 200 वाची. You want to entry or take both? जस्ट Okay, 800. बॅच लावलेला आहे तिकीट्सचा आणि त्याच्यानंतर हे तिकीट्स आहे आमचं. टोटल 800 बातचं आहे. बघा इथं कारंजे वगैरे लावलेले आहेत. इथून एंट्री द्यायची. वरती बघा किती भारी लावले. हे ह्याच्यामध्ये घ्या बॉटल्स आहे सर्व. ह्या पूर्ण बॉटल प्लॅस्टिकच्या बॉटल्स त्याच्यामध्ये कलर भरून ठेवले ते बघा ना. हे बघा प्लॅस्टिकचे बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये कलर भरून ठेवले ते. आणि म्हणजे बघा पूर्ण पाण्यावर तुम्हाला बोललो ना खाली पाणी आहे त्याच्यावर पूर्ण मार्केट आहे. म्हणजे तिकडे हा रस्ता आहे आपला कॉन्क्रीटचा. भारी वरती लोकेशन बघा किती भारी. तुम्ही कधी व्हिजिट केलं ना भाई तर या. म्हणजे पटाया फक्त त्याच गोष्टीसाठी नाही तर फिरायला पण खूप छान आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा दोस्तो. हे बघा इथं पण पाणी खाली.
लेट्स गो. मित्रांनो हा लबू बावला सारखा बावला आहे, खूप मोठा आहे बघा, बघू शकतो तुम्ही. आणि त्याच्या आतमध्ये माणूस आहे. हे बघा बोट्स असे असतात, तुम्ही बघू शकता. भाई तुम्हाला जर याच्यामध्ये जर ट्रॅव्हल करायचं असेल ना, तर त्याचे चार्जेस तिकडे काढावं लागतं. समथिंग काहीतरी बघितलं होते मी, 400 बातच्या वरती होते. 400 बात 800 बात म्हणजे जवळजवळ आपल्या इथले 800 बात जरी म्हटलं तरी 2000 पर्यंत जातात, आणि 400 बात म्हटलं तरी 1000 पर्यंत जातात. तर त्यानुसार चार्ज असतात. जसं तुम्हाला त्याच्यामध्ये राईड्स असतात किंवा काय जेवण वगैरे असेल तर त्याच्यानुसार त्याचे राईड्स असतात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पे करावं लागतं. आणि हा बावला अजून नाचतोय भाई बघा. तुम्हाला इथं खाण्याचं फ्रूटचे खूप सारे प्रकार बघायला भेटतील. फ्रूटमध्ये म्हणजे खूप खातात ते लोक फ्रूट. जिथे तर बघाल तुम्ही जेवणाचं कमी, फास्ट फूड कमी, पण फ्रूटचे प्रकार जास्त बघायला भेटतील. तर तुम्हाला दाखवतो पुढे अजून चाललेलं आहे. अजून इकडे काय काय तुम्हाला दाखवतो भाई. तर लोक म्हणजे जे वरचे आहेत ना डेकोरेशन्स वगैरे खूप खूप होनेस्टली खूप छान केलेले आहेत. इथं छोटे छोटे कार्सचे वगैरे नाही का, छोट्या छोट्या कार्स आहे. त्यानंतर इथं गळ्यात घालायला हे गळ्यातले पेंडल्स आहेत ना खूप. आणि ओमच्या अंगठी पण आहे तिथं. काय घेणार आहे? बस बघतोय सध्या तरी काही एवढं खास वाटत बघू मला 2 मिनिटं. तो हातात लागू. हो खोल ना, खोल. हे ते ब्रासलेट आहे. बाई तुम्ही सांगा काय याच्यामध्ये. इथला माहिती आहे हे 1000 1,000 म्हणजे 1300-1400 पर्यंत असेल हे बघा. ती बघू अंगठी किती. अंगठी बघितली ना तू, बघू आई कितीला सांगितले चंदू? How much baht? Yeah, 350. 350 It's बात. very costly, bro. It's like it's for 500 is also, but की तो खूप ओव्हर प्राइस सांगतोय तो. Over छोट्याशा price. अंगठीची पण 350 बात, म्हणजे जवळजवळ आपल्या इथला 800-900 रुपये सांगतोय तो. एक्झॅक्ट मी कॉस्ट केलं नाही, पण 800-900 पकडून जातो. Nine तेवढं तर size. असेलच कंपल्सरी. बघा इकडं बॅग्स वगैरे शॉप आहे. चष्मा घ्यायचा का एखादा? इकडं पूर्ण हे बॅगचं शॉप आहे. चष्म्याचं होतं. लेडीज वेअर इकडं पूर्ण लेडीज वेअर आहे. मॅडम आईस्क्रीम विकतात येतं. हे टॉय शॉप लहान मुलांचं. त्याने तर खायचं काहीतरी आहे समथिंग, समोसा सारखं दिसतंय काहीतरी ते. इकडे चप्पलचं मार्केट आहे पूर्ण. हे क्लोथ शॉप, हे मेन्सचं आहे आणि बॉयजचं आहे. मुलींचं पण आहे छोट्या छोट्या. अरे हे बघ कशा असते हाय. हे बघा इकडे असं हे ऍक्च्युली असं फ्लोटिंग मार्केट आहे. बोट्स वगैरे असं येतं बघा. बघा इकडं करतात. हाय ऊन खूप आहे, ऊन खूप भयान लागतंय. हाय बघण्यासारखं खूप छान आहे. पूर्ण हे म्हणजे पाण्यावर आहे. पूर्ण मार्केट आहे. म्हणजे इथं शॉप वगैरे दिसतात ना तुम्हाला, हे पूर्ण शॉप्स पाण्यावर आहे. हे बघा तर बसायला वगैरे जागा आहे. म्हणजे शॉप आहे आपलं. बरेच सारे शॉप्स लाईक कपडे, चप्पल वगैरे. त्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीज पण होतात. हे जे बोर्ड दिसते ना समोर छोटेवार, त्याच्यामध्ये बसून वगैरे नाही का इथं फिरवलं जातं. हे बघा हा व्ह्यू बघा. हा किती छान दिसतोय. इकडे काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे पत्र्यावर, पण ते लाकडं लावतात ते बरं का, लाकडं फिट करतात.
तर बॅग्स आहे. पूर्ण लावले, त्याचे प्राइस टॅग्स पण वरती लावले, तुम्ही बघू शकता मला दिसत असेल तर. हे कॅन्डी शॉप आहे, चॉकलेट्स वगैरे इथलं कॅन्डी शॉप. प्लेट कपड्यांचं मार्केटमध्ये असं बघ, ह्या बोट्स आहे ना, ह्या बोट्स मध्ये तुम्हाला जेवण वगैरे भेटते बघ. इथं बोट्स लावलेले आहेत. जेवण म्हणजे इथलं जे फूड्स असतील तेच भेटेल, प्रत्येकाने लावलेलं आहे बघा. आणि खाली पाणी, बेल्ट वगैरे हे पूर्ण ह्याच आहे. हे फूड स्टॉल आहे बहुतेक, चारही साईडने इथं फूड लावलेले, त्यांचे स्टॉल लागलेले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बसायला जागा केलेली बघा ना दोन्ही साईडने. तिकडून पण एक्झॅक्ट तसंच वाटतं. नाही तिकडं नाही, ह्या साईडलाच फक्त. खूप मोठं आहे फ्लोटिंग मार्केट. एक कॅबचं शॉप आहे. लोकेशन ना एकदम भारी, इकडे फोटो वगैरे खूप छान येतील, फोटो काढले पाहिजेत. इथं गेम झोन आहे आय थिंक. इथं चंदू गेम झोन आहे ना, गेम झोन आहे का तिथं? काहीतरी हा, कारण तिथे गन्स वगैरे लावलेले आहे. आय थिंक गेम झोन वाटतोय तिथं. तिथं जाऊन बघायला लागेल काय आहे तिथं. वासच वेगळा येतो ना फुलांचा. पेंटिंग भाई, भाई काय पेंटिंग करते भाई यार, मांडलं पाहिजे यार. रिअलिस्टिक पेंटिंग आहे पूर्ण, कसली जबरदस्त दिसते. त्याच्या बाकीचे पेंटिंग पण तुम्ही बघू शकताय बघा भाई. हॉनेस्टली रिव्ह्यू भाई, पेंटिंग भाई काय आर्ट आहे भाई, बघा ना समोर रिअलिस्टिक पेंट करतोय भाई. वाव, सो नाईस. हो, उभीच काढ ना, उभीच घे. बाकीचे पण पेंट्स बघू शकता. हा, पेंटिंगला भारी बनवलंय, खूप भारी. बघा ना पेंटिंग. हो, गणपती बाप्पाची पेंटिंग दिसते भाई. गणपती बाप्पा तिथं पण आहे, पलीकडे पण आहे. ह्याचा आर्ट बघा यार, काय पेंटिंग लेवल काय खतरनाक आहे व्हायची बघा ना. तर बनवतात ते. काय पटाया फ्लोटिंग मार्केट. वेलकम टू शाना सी पार्क. हे सी पार्क आहे, काय माहिती काय त्याच्या आतमध्ये. चप्पल वगैरे भाई. हे तर गेम झोन आहे बहुतेक काय ते. हा, यार समजून सांगू मी चोबू. बऱ्याच अशा गोष्टी असेल ज्या म्हणजे बॉस सध्या प्रोटीनची गरज आहे मला. तुम्ही बघितलेल्या नसतील त्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आता आपण घेऊ काय की प्रोटीन म्हणजे फ्रूट मार्केट आहे. ज्यूस आहे का इथं पूर्ण? काय तिच्यात भाई तर काहीतरी लावलंय, खायची वस्तू आहे बघा. डेंजर काहीतरी वेगळं दिसू लागलं. हे लाडू सारखं आहे, डमकिन्स आहे शाळेत. पाम केक आहे, पाम केक डमकिन्स नाही. इथं नारळ वगैरे सोडून ठेवलेलं आहे. भाई किडे बिडे लागले इथं. इथं पूर्ण फ्रूट आहे. त्या साईडला खाण्याचे आहे, मोमोज वगैरे. इथं सीड्स आहेत. भाई खूप ओरडायला लागले बरं का. तिकडून येतं निघाल, त्या साईडने काढू. डेंजर विषय भाई. त्या साईडला फ्रूट मार्केट येताना काढून, त्या साईडने दाखवतो. काय माहिती काय काय येतं. बरंच काय काय लावलेलं आहे भाई. फ्रूट ज्यूस आहे, फ्रुट्स आहे.
काढू ना जाऊ ना जाताना काढू ना कुठला आहे म्हणजे कुठला कसं जाऊ ना आपण तिथून आहे का तिकडून असं बोलून झालं. हा का मस्त जाऊन येऊ काढून सर या. इथं बरंच काय आहे, बघा हा इथं खाण्याचं काय लावलंय 6 ला होतं 150 पाचला इथं पान वगैरे सगळे आहेत. बाय हे बघा हे दाखवायचं होतं तुम्हाला भाई क्रोकोडाईल आहे भाई त्याचे मांस आहे क्रोकोडाईलचे बनवलेले हे 50 बातला आहे नंतर हे 50 बातला आहे हे पण 50 बातला आहे पूर्ण टोटल आणि बघा ना कशा लावताना कट करून भाई हे बघा छोटी मगर कशा अंड्यातून बाहेर आलेले भाई डेंजर प्रकार सगळा इथं काय काय लावलेलं अंडे वगैरे आम्ही ज्यूस घेतो तिथं तुम्हाला दाखवतो इथं कोणतं पण ज्यूस 50 बातला आहे हे बघा हा मँगो मी मँगो ज्यूस घेतो इथं वन मोर पायनॅपल अँड वन मँगो. हा मँगोचा ज्यूस आहे आणि खूप मोठा आहे 50 बात म्हणजे ऑलमोस्ट 120 पर्यंत येतो आणि त्याची क्वांटिटी पण खूप आहे लेट्स ट्राय करून बघू कसा आहे ते भारी आहे छान लागतं उन्हाचं असं खायला खरंच भारी वाटतं मला मँगो आवडतो माझा फेवरेट आहे त्यामुळे मी काय असं ज्यूस मध्ये मँगोचं खातो आईस्क्रीम पण मँगोचेच घेतो मी इथं बघा इथं पाहू शकतो फिश पाय आहे छोटे छोटे मासे ते पाय वगैरे नाही का साफ करतात खातात ते होतं ते खूप खूप मोठं आहे छान आहे आधी आणखी दिसू लागले हाऊ मच हे ब्लॅक वाईन मध्ये How much was? किती बोलते प्लेन बॅग ही चांगला 350 बोलली 350 बात म्हणजे ऑलमोस्ट 1000 रुपीज 1000 रुपयाचं शर्ट बघा मला येल नाही लागत यम ना खूप गरमी आहे घाम खूप येतोय भाई 2 शर्ट घेतले किती आहे 500 बात ना हा 500 बात म्हणजे 1300 रुपयाचे ऑलमोस्ट 1300 हा बार्गेनिंग केले की पैसे कमी करत आहे काय तुमची बार्गेनिंग लेवल चांगली असेल ना तुम्ही हे 500 वाला 400 ला पण घेऊ शकता तुमची बार्गेनिंग लेवल चांगली पाहिजे 500 300 ला पण घेऊ शकता हा 300 ला पण घेऊ शकता 300 बातला ते 2 शर्ट घेतले आम्ही तुम्हाला दाखवलेले बार्गेनिंग केले ना भाई सगळे ओके फक्त तुमची बार्गेनिंग पहिले चुकली नाही पाहिजे सुरुवातीला चंद चुकला त्याला मी बोललो होतो थांब जरा पण नाही गडबड केली नंतर झाले हळूहळू बार्गेनिंग करत करत आई कमीवर आले इकडचं एंड झालेलं आहे आता कुठून जायचं आपल्याला हा इकडून आलो का इकडून आलो ना आपण ओके संपलं शूटिंग मार्केट तिकडे पण होतं पण आम्ही ह्या साईडने आल्यामुळं अर्धच केलं म्हणजे बरंच मोठं तसं आहे बघा इथं आहे बोटिंगचं इथं देन आता एक्झिट इकडे आहे तर मित्रांनो आता आम्ही आमच्या दुसऱ्या स्पॉटवर चाललेलो आहे खाऊची चांदबुद्धा तर भाई तिथं कसं माहिती का एक मोठ्या डोंगरावर लेझरने कोरलेली गौतम बुद्धांची खूप मोठी प्रतिमा आहे एक काम करा कॅब बुक केली आहे कोणते ऍप्लिकेशन होते बोल्ट ऍप्लिकेशन तुम्ही कॅब बुक करू शकता आता आमची जी कॅब आहे ती 129 ना हा 130 म्हणजे ऑलमोस्ट 130 भातची आहे ती 4 किलो तर ड्रायव्हर चेन नो हा मॅडम आम्हाला घेऊन जाणार आहे कार दुसरी नाही बघूया चला तर इथून ते ऑलमोस्ट 15 किलोमीटर आहे आणि पोहोचायला 19 मिनिटं दाखवतंय आणि हा आमच्या कॅब ड्रायव्हर आहे त्यांची कॅब आहे इट्स अ लेझर बुद्धा राईट माउंटेन बुद्धा I never go there. I follow GPS. ती म्हणते ती तिकडे गेलेली नाही बहुतेक सांगते आणखी हो पोरी आहे Yes.
In 500 meters, turn right. हे बघा इथं समोर पाहू शकता हे जी आहे ना ह्याच्यामध्ये बघा आलो इथलं लोकेशन तुम्हाला दाखवतो बघा. बघा हिची उंच, हे बघा हे जे उंच डोंगर, ह्या डोंगरावर ऍक्च्युली लेझरने कोरलेली मूर्ती येते. समोरून फ्रंटने खूप छान दिसतं, तुम्हाला दाखवतो चला. तर मित्रांनो बघा ही प्रतिमा जी कोरलेली, ही पूर्ण लेझरने कोरलेली आहे. अशी 30 मीटर आहे आणि उभी 70 मीटर आहे. इथला जो राजा होता द किंग रामा द 9th, तो राजा झाल्यानंतर म्हणजे त्याच्या खुशीमध्ये त्यांनी ही मूर्ती कोरलेली होती. बघा कशी दिसते. बाकी इकडे तुम्ही फिराय वगैरे आला तर इकडे तुम्हाला गार्डन वगैरे ह्या साईडला आहे बघा. इकडे गार्डन आहे, तिथं गार्डन आहे, तर जेवाय वगैरे म्हणजे खायचे वगैरे स्टॉल्स वगैरे भरपूर आहेत या साईडला. मित्रांनो ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती तुम्हाला पूर्ण दुनियामध्ये दुसरीकडे कुठंच बघायला भेटणार नाही आणि पूर्णपणे लेझरनी कोरलेली मूर्ती. आणि हे जे आहे हे मेडिटेशन आणि थायलंडचं कल्चर रिप्रेझेंट करतं. आणि लॉर्ड बुद्धाची मूर्ती, याला लॉर्ड बुद्धा माउंटन असं बोलतात किंवा खाऊचीचान बुद्धा, म्हणजे इथलं जे लोकेशन आहे त्या लोकेशनला हे नाव घेतले बघा. तर झालंय आमचं मित्रांनो हे लोकेशन फिरून, तुम्ही बघू शकता. आता आम्ही इथून एक्झिट करतोय. कॅब वगैरे बुक केली, आमची कॅब वगैरे येईन आता. येतं ऊन आहे ना, ऊन एकदम भयान ऊन आहे. पण तुम्ही फिरायचे शौकीन असेल तर तुम्हाला ऊन वगैरे काय बघायला लागणार नाही. तुम्हाला जर ट्रॅव्हल करायचं असेल, टूर्स करायचं असेल तर भाई तर सगळं तुम्हाला सहन करावं लागेल, नाहीतर तुमचा काय फायदाच नाही, तुम्ही बाहेर पडू शकत नाही. ही आमची कॅब आलेली आहे. आता आम्ही इथून दुसरं लोकेशन आहे द बुद्धा टेम्पल म्हणून, तर तिकडे चाललोय आम्ही. आणि तिथून पटाया व्ह्यू पॉईंट पण आहे शेजारी, तर ते 2 लोकेशन कव्हर करूया. बघा कार, हा एक खतरनाक कार बनवली. तर पोहोचलो आम्ही इथं. हे बघा इथून वरती चालत जायचं इथं टेम्पलला, तुम्हाला दाखवतो चला. मित्रांनो हेच ते बिग बुद्धा टेम्पल, जे की लॉर्ड गौतम बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे. आणि पाहू शकतो तर लोक प्रार्थना वगैरे करतात. त्यानंतर बाकीचे पण पलीकडे मूर्ती दिसतात तुम्हाला, पाहू शकता किती उंच. त्याच्या पाठीमागं हे बघा अशा मूर्त्या आहेत बऱ्याच साऱ्या गौतम बुद्धांजींच्या, पाहू शकता. टेम्पलच्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा व्ह्यू पॉईंट आहे. इथं समुद्र आहे समोर आणि त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स. इथं बरेच असे मंदिर आहेत, हे बघा पाहू शकतो तुम्ही. समोरची बिल्डिंग बघा. काहीतरी करत होते लोक, पाहूयात काय करतात एक्झॅक्ट. अच्छा इथं सिक्का उभा करायचे काहीतरी आणि तो सिक्का उभा झाला पाहिजे. लगन થઈ જશે જો આ શીખવાર પર કામ આવી ગયો ને તો જમાઈ થઈ જવાની. तिथे सिक्का उभा राहायला काहीतरी प्रथा वगैरे असतील इथं, त्याच्यानुसार ते करतात. या टेम्पल येण्यासाठी बघा या ड्रॅगन केवढा मोठा आहे, आणि 7 ड्रॅगन्स आहे, म्हणजे त्यांची 7 तोंडाचा ड्रॅगन आहे दोन्ही साईडने. आणि ते एवढा मोठा बनवला की वरती तासपर्यंत बघा तिथं एंड होतोय खाली बघा, आणि दोन्ही साईडने एक्झॅक्ट सेम आहे. तर कॅब आम्ही बुक केलेली, ही कॅब आहे आमची. समोरची जी लाल गाडी दिसते ना, हे बघा ही कार आहे. आता इथून आम्ही जाणार इंडिया गेटला जेवायला, तिथं चांगलं जेवण भेटा. कधी तुम्ही व्हिजिट केलं तर असं म्हणतात. आता मी तिथे गेलो काल, तर आम्ही 2 दिवस तिथलंच खाल्ले. पाहूयात आता अजून काय काय भेटतं चांगलं. इंडियन फूडसाठी तर ते फेमसच आहे. सो चला मित्रांनो दाखवतो. खूप गरम होतं यार, खूप घाम पडतो तिकडं. या आमच्या कॅब ड्रायव्हर आहे. आता इथून आम्ही जाणार आहे इंडिया गेटला, तर इथून तिथे तिथं आम्हाला ड्रॉप करते. Sorry, I don't know. भाई एक गोष्ट इथं नोटीस केली, ह्यांचा जो रस्ता आहे पूर्ण, भाई रस्त्यावर तुम्हाला आहे ना कचरा पण नाही दिसायचा, म्हणजे बघा ना हे बघा
पूर्ण साफ वगैरे असतो आणि इथले लोक रूल्स पण फॉलो करतात नाही का, गाडीची लेन वगैरे चेंज करत नाही, पूर्ण सिग्नल वगैरे पाळतात. मित्रांनो आता आम्ही जेवायला चाललोय, इंडिया गेट रेस्टॉरंट आहे इथं समोर. ते कुठे आहे तुम्हाला सांगतो मी. तुम्ही जर त्या साईडला बघसाल तर टर्मिनल 21 हा पटायामधला सगळ्यात मोठा मॉल आहे. तो पण एक्सप्लोर करणार आहे आपलं जेवण झाल्यानंतर. तुम्हाला दाखवतो मी. आता पहिलं जेवण घेऊया, जेवण केल्यानंतर मग तुम्हाला तो मॉल दाखवू. बघू शकता तुम्ही हा टर्मिनल 21 मॉल आणि त्याच्या पाठीमागे एक्झॅक्ट हे इंडिया गेट रेस्टॉरंट. हे बघा. चला तर मग आता जेवण घेतो, तुम्हाला दाखवतो तसं पण. आणि त्याच्यानंतर मग टर्मिनल 21 मॉलला जायचा प्लॅन चालू आहे, मग तुम्हाला ते पण एक्सप्लोर करून दाखवतो. इकडे असायचं मेन्यू आहे त्यांचा. जेवण वगैरे खूप भारी आहे आणि त्याच्यानंतर रेट्स पण कम्फर्टेबल आहे, म्हणजे बजेट फ्रेंडली रेट्स आहे, काहीच विषय नाही. तुम्ही हॉनेस्टली येऊ शकता. जेवण पण आम्ही काल मागवलं होतं. आम्ही काल काहीतरी अंडा करी वगैरे मागवली होती, त्यांना प्रॉन्स बिर्याणी पण मागवली होती. पण खूप छान जेवण होतं, एक नंबर होतं. तर हे ते सूप आलेलं आहे, हॉट सूप. चला ट्राय करू. छान आहे, नक्की ट्राय करू. तर आमचं मशरूम टिक्का आहे, हे पण ट्राय करून बघू कसं लागतं. मग दाखवतो कसं आहे. एकदम आहे खूप. छान एव्हरेस्ट आहे. तर हे व्हेज बिर्याणी आम्ही मागवली, तर दाल तडका पण आहे, रायता सोबत दिला त्यांनी. आणि इकडं हे अंडा बिर्याणी. चला तर मग व्हेज बिर्याणी ट्राय करू. हा नाही खाऊ शकतो. तर हा इथला बिल आहे टोटल 1840 आमचा बिल झाला. तर इंडियन रुपीजमध्ये ऑलमोस्ट 5000 रुपये बिल झाला. चला होतं समोरच तुम्हाला टर्मिनल 2 चा मॉल दाखवतो. हा पटायामधला सगळ्यात मोठा मॉल आहे, बघू शकता. तिकडे पार पूर्ण आणि पाठीमागे इकडे पण आहे. मित्रांनो हा इकडे समोर मॉल येतो आणि त्याची पार्किंग बघा किती फ्लोअरची आहे. हे जे दिसतात ना वरती, हे पूर्ण इथून इथपर्यंत पार्किंग आहे त्याची. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो 7 ते 8 फ्लोअरची पार्किंग आहे त्या मॉलची. आणि त्याचा गेट 4 गेट आहे बहुतेक टोटल. गेट नंबर 3 आहे इथे, बाकी तिकडे पुढे गेट नंबर 3. ह्याच्या मॉलचं जे आकर्षण आहे ना, तर ते हे आकर्षण आहे. ह्याच्या समोर प्लेन लावलेलं आहे, म्हणजे बघा टर्मिनल 21 याचं नाव लिहिलंय, टर्मिनल 21 पाहू शकतो मी. आणि हे इकडं हा मॉल आहे, गेट नंबर 2 आहे. ऍक्च्युली 4 का 5 गेट आहे, मला पण माहिती, पण आम्ही 4, 3, 2 इथपर्यंत आलेलो आहे. तर समथिंग 4च गेट असतील. हा त्याचा एंट्रन्स आहे. आणि बघा इथून असं सुरू होतोय मॉल. चला बघूयात काय काय मॉल मध्ये. ही एकच लिफ्ट आहे, ही डायरेक्ट म्हणजे ही समोरची आहे, फ्रंटची लिफ्ट आहे. ही लिफ्ट पहिल्यापासून 4थ्या फ्लोअरला जाते.
पूर्ण कपड्याचं शॉप आहे, त्या बॅग्स वगैरे. हे सगळ्या पोलो कंपनीच्या बॅग्स लागलेल्या आहेत. ही नॅशनल जिओग्राफिकची बॅग आहे. त्यानंतर इकडं कपड्याचं शॉप आहे. ते इथं 50% ऑफ आहे. เพื่อนเราให้สนุกให้ดูแล้วช่วยเราด้วยนะคะพวกหนักมีปัญหาของพวกเราหมดเลยนะพวกเราเอนเตอร์เทนแล้วช่วยดูพวกเราด้วยนะคะขอบคุณค่ะ इथं ज्वेलरी शॉप आहे समोर बघा, तुम्ही पाहू शकतो. ได้ได้เอาละป้า इथं शूजचा स्टॉल लागलेला आहे समोर. มาตั้งแต่นางแดงกันมา सेल लागलेला आहे शूजचा. सेल आहे शूजचा. ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत गाईस. ตัวว่าเกอาเอ๋นะคะรู้สึกมันเป็นยังไง फास्ट कोणते कितीला आहे? โอ้นะ प्रत्येक เขาดีไหมคะ एक कोणता पण शूज घ्या तो मित्रांनो 500 म्हणजे 1200 रुपयाला शूज आहे. เนี่ย हे बघा, आणि सगळे ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत. มีมาอ้อยด้วยนะคะดี हे इथलं फूडचं मार्केट आहे. ที่นี่เรียนไหมดูก่อนดูดิมีนะคุณรู้เรียนเปล่า हे सगळं फूड मार्केट आहे. แล้วจะมางานโอเค आणि इकडे यांचं सगळं खाण्याचं आहे. खाण्याचे प्रकार सगळे आउट फूड. ใครดีบ้างเลยพี่ว้ายเร็วว้าวที่รอกี่พูดเลย इथं स्नॅक सेंटर आहे. स्नॅक सेंटर येतात. ชอบเองใครเท่านั้นค่ะวันนี้ค่ะ พี่เมย์ซื้อไปใช้โรงแรมเพอสิเกี่ยวย้อยดีโอ้ย इथं काहीतरी वेगळंच लावलेलं आहे समोर, तुम्ही बघू शकता. काय ถ่ายคือแบบถ่ายคุณภาพอ่านลงใช่เอาทั้งหมด म्हणजे पूर्ण काय तर ตอนพี่เมย์ทำเลยเจ้าของโรงแรมของที่เจอเอาละก็ปาดีเราเองแต่ลูก इथं कोणता तरी शो चालू आहे. ต้องทาเราเอาน้ำยาเอว้าวมาปล่อยหน้าตามาเทค่ะเขาเรียกมาเทให้หมดเลยค่ะทุกอย่างนะคะ129 416 240 บาทเท่านั้นนะคะมีปลาหมึกที่ว่าจะบอกมาทำบิ๊กค่ะ इथं सगळे स्वीटचे आयटम आहेत. ทุกคนขอถ่ายรูปหน่อยนะคะคนชิมไปเลยได้เลย इथं काय चालू आहे? काय तिथं? काय माहिती काहीतरी ที่เราหา काहीतरी प्रकार चालू आहे तिथं. แต่อยากกินโรลลิ่งวินนะคะตอนนี้นะคะ हे एफिल टावर लावलेलं आहे รุ่ समोर. นใหญ่มาเปิดที่พัทยาแล้ว ไอ้เตยฟิตเราลองแล้วแหละ ใครอยากกินนะคะช็อปเปอร์เจมพี่เบสจ๋าช็อปเปอร์เจมค่ะลูกโรลลิ่งวินลูกโรลลิ่งวินมาพัทยาแล้ว मित्रांनो ह्या मॉल मध्ये आहे ना 4 फ्लोर होते. पहिल्या फ्लोअरला नाव दिले पॅरिस, देन सेकंड लंडन, थर्ड वाला इटली आणि फोर्थ वाला काही दिसला नाही तो. आम्ही फक्त आता एकच फ्लोअर फिरलो कारण की थोडं काम आलं होतं. आम्हाला जायचंय आता दुसऱ्या ठिकाणी हॉटेल आपलं ह्याच्यावर विलावर जायचं होतं, पण ठीक आहे. पण ह्याचं आहे ना, हा मॉलचं हा एक सिंगल फ्लोअर नाहीये, भरपूर फ्लोअर आहेत 4-5 समथिंग. आणि पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला भेटून जाते. एनिथिंग यू वॉन्ट, जे पाहिजे ते. तर चला मित्रांनो आता निघतोय ना आम्ही. पायनॅपल आहे 60 आहे. काही घेतलं म्हणजे आपल्या इथले ऑलमोस्ट 150 रुपीज. चांगले 7-Elevenचं ग्रोसरी स्टोर आहे. तिथून आम्ही भरपूर घेतला आणि हाय फ्लेवर घेतले ते स्ट्रॉबेरी आणि बनानाचा फ्लेवर आहे. आता ते दोन मिक्स करून त्याची चांगली ड्रिंक बनते. आता हे बनाना टाकलं, आधी स्ट्रॉबेरी टाकलं. 150 भातमध्ये सगळे झाले. हे 4 आमचे ऑलमोस्ट 150 भातमध्ये झालेले आहे. तर तुम्ही पण असं करू. हा झाला रेडी, भरपूर मोठा आहे. चला याला आता टेस्ट करतो. हा भाई क्वालिटी लागतोय मस्त एकदम. क्वालिटी आणि क्वांटिटी ते नाही का, क्वालिटी आणि क्वांटिटी भाई 100 ना 1001% क्वालिटी आणि क्वांटिटी आहे. मला झाला तो कॉम्बो सिलेक्ट केला. हा भारी झाला, मस्त. फेल आहे. चला सेवाला फेल आहे.